नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी अनेक जण जेव्हा बँकेत जाऊन फिक्स्ड डिपॉझिट करतात आणि अशी फिक्स्ड डिपॉझिट जेव्हा जॉइंट फिक्स्ड डिपॉझिट असते, म्हणजेच एकापेक्षा जास्त नावं एफ-डीवरती असतात. तर अशा केसेसमध्ये नेमकं जे एफ-डीवर येणारे इंटरेस्ट आहे, ते इन्कम कोणाचं? नॉर्मली बँक पण काय करतं, की ज्याचं नाव एफ-डीवरती पहिलं आहे, त्याच्याच नावाने टी-डी-एस बुक करतात आणि जेव्हा तो आपलं रिटर्न फाईल करतो, तर त्याच्याच नावाने तो टी-डी-एस दिसतो आणि इन्कमही तसं दिसतं. पण जर मला विचाराल प्रामाणिकपणे, मी म्हणेन, की ज्याने पैसे खरोखरच कॉन्ट्रिब्यूट केलेत एफ-डीसाठी, त्याच माणसाचं इन्कम असलं पाहिजे. म्हणजे जर जॉइंट ओनर असतील, सेकंड जो ओनर असेल एफ-डीचा, त्यांनी कॉन्ट्रिब्यूट केले असतील, तर त्यांनी त्याच्या वैयक्तिक रिटर्नमध्ये ते कन्सिडर केलं पाहिजे. किंबहुना मी म्हणेन, की अशी सिच्युएशनच अव्हॉइड करा. नॉर्मली ज्याचे पैसे असतील त्यानेच एफ-डी करा. जॉइंट एफ-डी करायच्या भानगडीत पडू नका. कारण पुढे जाऊन तुम्हाला इन्कम टॅक्सच्या नोटीसेस येतील, अननेसेसरी कंप्लायन्स वाढतो आणि प्रॉब्लेम्स होतात. तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. बाय.